हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बस्के. थिंक अँड ग्रो. मी बऱ्याच मागच्या लेक्चरपासून तुम्हाला हे सांगतोय. काय होतं, MPSCमध्ये आता आयोगाची लेवल, क्वेश्चन पॅटर्न, चेंज या सगळ्या गोष्टीमुळे विचार करणं भाग पडतं आणि विद्यार्थी म्हणून आपण एक्झॅक्टली तिथं कमी पडतोय. फक्त वाचणं, पाठ करणं इथपर्यंत मर्यादित न राहता जास्तीत जास्त आपण त्याच्यावर आपली थॉट प्रोसेस डेव्हलप करणं गरजेची आहे. कट ऑफची रेंज आणि कॉम्पिटिशन याच्यात टिकायचं असेल तर डेफिनेटली आता आपल्याला विचार प्रक्रिया वाढवावी लागेल. आहे तोच कंटेंट आहे, पण तो वेगळ्या अँगलने आला तर कसा त्याच्यावर आपण डील करायला पाहिजे, विचार केला पाहिजे, यासाठी ही सिरीज सुरू केलेली आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमची विचार प्रक्रिया, ज्याला आपण म्हणतो थिंकिंग, ही वाढवाल तर डेफिनेटली ग्रोथही तुम्हाला दिसून येईल. त्यातलाच हा पुढचा प्रकार आहे. म्हणजे या प्रश्नामार्फत तुम्हाला लक्षात येत असेल, माझा एकही आपला अर्थ क्वेश्चन आणि त्याचा पर्याय विचार केल्याशिवाय तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. आणि आयोगाचे प्रश्न त्याच लेवलचे असतात. तिथं तुम्हाला जास्तीत जास्त सुधारणा करता यावी, इम्प्रूव्हमेंटला चान्स मिळावा, त्यासाठीचे इनपुट्स मी या लेक्चरमध्ये देतोय. ठीक आहे, चलो. सो हा आपला पुढचा प्रश्न. FRBM ऍक्ट 2003 पर्याय नीट बघा. फक्त केंद्र सरकारवर बंधनकारक आहे का? केंद्र सरकारवर बंधनकारक नाही, हा तर पर्याय नाहीच आहे. आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी बघा, 65% विद्यार्थ्यांनी काय केलंय, केंद्र राज्य दोघांसाठीही बंधनकारक आहे. म्हणजेच FRBM ऍक्ट आपल्याला माहिती आहे, त्याचं बेसिक इन्फॉर्मेशन, त्याचे वर्ष, काय राजकोषीय तूट, महसुली तूट, सगळा एरिया माहिती. पण मग आपल्या अर्थनीती प्लॅटफॉर्म मार्फत तो तर एरिया आपण कव्हर करतोच, अजून त्याच्या पलीकडे काय केलं पाहिजे. तर FRBM ऍक्ट हे नेमकं कोणासाठी आहे, केंद्र सरकार की राज्य सरकार? आता ऑब्व्हियसली तुम्हाला सर मग राज्याचा याच्या संबंध येत नाही का, तर लक्षात घ्या, याच केंद्राच्या कायद्यावरून याला बेस मानून मग राज्यांनी वेगवेगळे कायदे केलेले आणि मग त्यांचा कायदा तो त्या वेगवेगळ्या वर्षी असेल आणि क्लिअर कट त्या राज्याचं नाव मेन्शन केलेलं असतं. म्हणजेच मग FRBM ऍक्ट महाराष्ट्र, FRBM ऍक्ट गुजरात किंवा इतर कुठले राज्य आणि त्यांचं वर्ष. पण हा जो आहे FRBM ऍक्ट 2003 हा मात्र फक्त केंद्र सरकारसाठी होता. केंद्राची तूट नियंत्रणात आणणे, खर्च नियंत्रणात आणणे, ट्रान्सपरन्सी वाढवणे, अशा काही गोष्टी आहेत त्याच्या मेन ऑब्जेक्टिव्हमध्ये येतात. सो दिस इज ऑल अबाउट FRBM ऍक्ट आणि त्यातला हा एक नवीन अँगल तुम्हाला इथं मिळाला असेल. म्हणून केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार जे निवडणारे आहेत ते आपण सुपरफिशियल वर काहीतरी लॉजिक लावून अभ्यास न करता उत्तर निवडतो, त्याचे हे परिणाम आहेत. आणि मग थोडा नीट विचार केला की लक्षात येतं की इथं हे फक्त केंद्र सरकारवर बंधनकारक आहे. कधी कधी फक्त केवळ असा शब्द बघून बरेच विद्यार्थी काय म्हणतात, नाही हे चुकीचं असतं, असं काही नसतं. पण लॉजिक, ट्रिक्स हे कामाला येत नाही, नीट अभ्यासच पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सो हा कंटेंट कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त असे वेगवेगळे इनपुट्स, व्हॅल्यू एडिशन, नवीन एरिया तुमच्यासमोर मी आणायचा प्रयत्न करतोय. या सगळ्या सिरीजचा फायदा करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मी इतरही बरंच कंटेंट टाकत असतो. कारण येणाऱ्या परीक्षेत जर आता आपल्याला पोस्ट मिळवायची असेल तर जेवढं शक्य आहे तेवढं आयोगाला अपेक्षित एरिया आपण करणं गरजेचं आहे. उगाच अनवॉन्टेड, इरिलेव्हंट करू नका. चलो, सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.